या ठिकाणी मुख्य वनसंरक्षक कोल्हापूर यांनी या आंदोलनाला भेट दिलेली आहे आणि त्यांनी सविस्तर आतापर्यंत हत्ती पकड मोहिमेसंदर्भात त्यांनी जे काही प्रयत्न केलेले आहेत त्याची या ठिकाणी पद्धतशीर मांडणी या ठिकाणी केलेली आहे। कर्नाटक सरकारकडे त्यांनी मागणी केलेली होती की त्या ठिकाणी असलेली हत्ती पकड मोहिमेसाठी असलेली कुमक या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यामध्ये आपल्याला पाहिजे आहे आणि ती हत्ती पकड मोहीम राबवण्यासाठी ती आवश्यक होती, परंतु कर्नाटक सरकारचा त्याला प्रतिसाद मिळालेला नाही आहे। म्हणून येत्या 2-4 दिवसामध्ये आपल्या वनमंत्री यांच्या दालनामध्ये या ठिकाणचे सन्माननीय पालकमंत्री असतील, आमदार असतील यांच्यासमवेत एक बैठक आयोजित केली जाणार आहे आणि त्या बैठकीमध्ये हत्ती पकड मोहिमेसंदर्भात योग्य तो निर्णय घेतला जाईल अशा आशयाचं पत्र या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे। आणि निश्चितच आम्हाला आशा आहे दोडामार्गवासियांना की ही हत्ती पकड मोहीम उद्याच्या झालेल्या बैठकीनंतर होईल अशी या ठिकाणी आशा आम्ही सगळ्यांनी बाळगलेली आहे। या ठिकाणी दोडामार्ग तालुक्यातील तमाम सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकरी मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित होते। सर्वांची जी इच्छा आहे ती मागणी आहे की हत्ती पकड मोहिमेची ती येत्या बैठकीमध्ये निश्चित स्वरूपात पूर्ण होईल अशी या ठिकाणी आम्ही सर्वजण आशा करतो।